दिसत आहे, एक मुलगा आहे, तो मुलगा पाण्यामध्ये खात आहे, पीत आहे किंवा पाण्यामध्येच राहतो, परंतु या मुलाचं हे दुर्दैव आहे किंवा त्याचा नाईलाज आहे, त्यामुळे त्याला पाण्यात राहावं लागतं। कारण पाण्यात राहणं, तो स्वतःहून पाण्यात राहत नाही तर त्याला पाण्यात राहावं लागतं, कारण त्याला एक असा दुर्मिळ आजार झालेला आहे की ज्यामुळे त्याला पाण्यातच राहावं लागतं। बाहेर आला की त्याच्या अंगाची लाहीलाही होते, म्हणून तो पाण्यात राहतो। हा पाण्यात राहतो याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मागच्या आठवड्यापासून भरपूर व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ जेव्हा अनंत अंबानी यांच्याजवळ पोहोचला तेव्हा ते मदतीला कसे धावून आले या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट सांगणारा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या मुलाला नेमका दुर्मिळ आजार कोणता आहे किंवा या मुलाला केव्हापासून हा आजार आहे आणि का पाण्यामध्ये राहावं लागतं या संदर्भातील सविस्तर माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक अपडेटचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हालाच येईल। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हा जो मुलगा आहे तो मुलगा आहे, या मुलाला मागच्या 5 वर्षापासून असा एक दुर्मिळ आजार झालेला आहे। या आजारामुळे या मुलाला 5 वर्षापासून दिवस रात्र पाण्यातच राहावं लागतं, फक्त दिवसाच नाही तर रात्री सुद्धा पाण्यातच राहावं लागतं आणि तेही मोकळ्या पाण्यात राहावं लागतं। म्हणून हा मुलगा तलावामध्ये रात्रंदिवस राहत असतो, खातो तिथेच, पितो तिथे, आपल्या नातेवाईकांशी गप्पा सुद्धा तिथूनच मारतो। असं त्याचं एक दुर्दैव आहे। हे दुर्दैव तो मुद्दाम तिथे जात नाही, तर त्याचं एक दुर्दैव किंवा त्याला असा एक दुर्मिळ आजार झालेला आहे की त्याला पाण्याच्या बाहेर आलं की पाण्याच्या बाहेर आल्यावर त्याच्या अंगाची लाहीलाही होते, तो ओढू लागतो, आडू लागतो, इतकी त्याच्या अंगाला खाज होत असते किंवा अंगातून भडके उबदळत असतात। त्यामुळे हा मुलगा तात्पुरता एक आराम म्हणून, तात्पुरता आपल्या शरीराला आराम म्हणून दिवस रात्र पाण्यात राहतो। पाण्याच्या बाहेर आल्यावर त्याला प्रचंड त्रास होतो, त्यामुळे हा मुलगा पाण्यातच राहतो। आता याच्या कुटुंबाचा सुद्धा नाईलाज आहे, कारण त्यांची परिस्थिती तेवढी नाही, त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे। या मुलाचं नाव आहे इकलाब शेख। या मुलाची परिस्थिती तितकी चांगली नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी त्याच्या कुटुंबाने अनेक वेळा या अगोदर सुद्धा बऱ्याच ठिकाणी मदत मागितली, परंतु कोणीही त्यांच्या मदतीला धावून न आल्यामुळे त्या मुलाला आपलं आयुष्य पाण्यातच काढावं लागत आहे। त्याचं कुटुंब अगदी जिवंतपणे आपल्या मुलाला असं हालात राहताना पाहवत नाही, परंतु त्यांचा सुद्धा नाईलाज आहे। परंतु यांची दया, या मुलाची दया आलेली आहे ती म्हणजे अनंत अंबानी। तुम्हाला माहित आहे, अनंत अंबानी नेहमीच आरोग्याच्या दृष्टीने जे पावले आहेत ते पावले पुढे उचलतच असतात किंवा मदतीला नेहमी धावून येत असतात आणि त्याचप्रमाणे अनंत अंबानीपर्यंत जेव्हा हा व्हिडिओ पोहोचला तेव्हा अनंत अंबानीने तात्काळ दखल घेऊन या मुलाला एअरलिफ्टद्वारे मुंबईला आणलं आणि मुंबईला त्याला एका हॉस्पिटलमध्ये, नामांकित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। नामांकित डॉक्टरांकडून त्याच्यावरती उपचार सुद्धा चालू केलेले आहेत। अनंत अंबानींनी केलेलं हे कार्य तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। परंतु अनंत अंबानीनं एका व्यक्तीला किंवा एका मुलाला खरंच जीवदान दिलं असं आपल्या चॅनलचं म्हणणं आहे। तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगा। प्रत्येकाने ही मदत प्रत्येकाला करायलाच हवी, कारण त्या मुलाचं आयुष्य जिवंतपणे त्याचे आई वडील मरताना पाहत होते त्याला, कारण पाण्यात राहणं इतकं सोपं नाही। त्या मुलाचं पाण्यात राहून राहून शरीर पिवळसर पडायला लागलं होतं, शिवाय त्याला निमोनिया सारखी जी लक्षणे आहेत ती लक्षणे सुद्धा दिसू लागत होती। त्यामुळे अनंत अंबानीने तात्काळ ही दखल घेतलेली आहे। त्याचं 5 वर्षापासून हा मुलगा कसा पाण्यात राहत असेल विचार जरी केला तर आपल्याला सुद्धा प्रचंड वेदना होतात, कारण 5 वर्षापासून दिवस रात्र पाण्यामध्ये राहणं ही तितकी सोपी गोष्ट नाही। परंतु त्याच्यावर जे ही उपचार चालू केलेले आहेत या उपचाराला कुठेतरी खरंच सक्सेस यावं या संदर्भात यासाठी आपण सुद्धा सर्वजण त्या देवाकडे प्रार्थना करूयात की या मुलाला लवकरात लवकर देवाने या
दुर्मिळ आजारातून बाहेर काढावं, अनंत अंबानींच्या प्रयत्नांना आणि त्यांच्या मदतीला सुद्धा तेवढं सक्सेस यावं असे आपण देवाकडे प्रार्थना करूया। हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा, कारण या व्हिडिओमधून आपण सुद्धा एक मदतीचा हात आपल्याकडे जर असेल तर आपण मदतीचा छोटी का होईना मदतीचा हात हा प्रत्येकाला करू शकतो, हे मोटिवेशन या व्हिडिओमधून घेण्यासारखं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।